नमस्कार, मी पूजा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये बनवूयात मुगाच्या डाळीचा वडा। चला मग अगोदर बघूयात त्यासाठी लागणारे साहित्य। आपण 1 वाटी घेतलेला आहे मुगाच्या डाळीचा वडा, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 कट केलेला बारीक कांदा, 1 टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि ही आहे कोथिंबीर। असे आपण घेतलेले आहेत वड्याच्या भाजीला लागणारे साहित्य। आता आपण देऊयात वड्याच्या भाजीला फोडणी। अगोदर आपण वडा घेऊयात भाजून, छान असा तेल टाकून तेलामध्ये छान घेऊयात वडा परतून मस्त, आणि मग बनवूयात वड्याची भाजी। पातेला आपण ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये टाकलेला आहे तेल। आता घेऊयात टाकून वडा छान तेलामध्ये घेऊयात परतून। असा छान आपला वडा तेलामध्ये परतलेला आहे। आता आपण घेऊयात वाटीमध्ये काढून आणि बारीक छान थोडीशी त्याची पेस्ट घेऊयात करून, म्हणजे थोडंसं बारीक हे करून घेऊयात त्याला, आणि मग देऊयात वड्याच्या भाजीला फोडणी। तेल आपण टाकलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे आपलं। आता टाकूयात थोडीशी मोहरीला छान होऊ देऊ तडतड। मोहरी आपली छान झालेली आहे। आता टाकूयात जिरे छान परतलेले आहेत। आता टाकूयात कांद्याला घेऊयात तेलामध्ये छान परतून। कांदा आपला तेलामध्ये परतलेला आहे। आता टाकूयात टोमॅटो छान घेऊयात तेलामध्ये परतून। टोमॅटो परतलेला आहे। आता टाकूयात लसूणची पेस्ट घेऊयात तेलामध्ये छान परतून। 1 चमचा लाल चटणी, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार घेऊ छान मिक्स करून। आता टाकूयात पाणी आपण घेऊयात टाकून। पाण्याला येऊ देऊ उकळी। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकूयात वडा। पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। आता आपण टाकूयात वडा आपण असा छान बारीक घेतलेला आहे करून, म्हणजे वड्याची भाजी लवकर होते। त्यामुळे असा बारीक वडा करूनच कधीही वड्याची भाजी करायची, म्हणजे शिजायलाही लवकर शिजतो आणि भाजी लवकर तयार होते। आता आपण टाकून घेऊयात 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, आणि वरतून छान टाकूयात कोथिंबीर। छान घेऊन मिक्स करून अशी मस्त आपली वड्याची भाजी झालेली आहे, छान अशी तयार। अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। आपल्या वड्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली सर्वांना कमेंटमध्ये नक्की कळवा। बाय।